वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील अंतर कमी करणारी रो सेवा अखेर मंगळवारपासून सुरू करण्यात आली। या सेवेमुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे। ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला। सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत चालविली जाणाऱ्या जान्हवी या फेरी बोटीतून समुद्र मार्गे नागरिकांचा आनंददायी प्रवास होणार आहे। या बोटीची क्षमता 33 वाहने व 100 प्रवासी इतकी असणार आहे। सागरमाला प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रवास करून विरार वसईतील नागरिकांना वाहनाने भाईंदर येथे जावे लागत आहे। मात्र महामार्गावर रोज होणारी वाहतूक कोंडी, लागणारा वेळ व इंधन यामुळे खर्चिक प्रवास होत आहे। आता रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास सुखाचा होणार आहे। आता या फेरी बोटीतून अवघ्या 15 मिनिटात वसई भाईंदर दरम्यानचा समुद्रमार्ग प्रवास असणार आहे। या सेवेचा मच्छीमार बांधवांना विशेष लाभ होणार आहे। ही सेवा 3 महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून भरती व अहोटीच्या वेळी या फेरी बोटीच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे। तासाभराच्या अंतराने ही सेवा चालणार असून दुपारी 12 ते 2 या दरम्यान बंद असणार आहे। समुद्र मार्गातील रो सेवेची सुरुवात झाल्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांनी या बोटीतून प्रवास केला। या प्रसंगी बोलताना आमदार क्षितिज ठाकूर यांनी पुढील काळात टप्प्याटप्प्याने अनेक जेटी या मार्गाला जोडल्या जाणार असून वसई विरारकरांसाठी हा जलमार्ग आनंदी प्रवासासह इंधन व आर्थिक बचतीचा ठरणार आहे। यामुळे वसई विरारमधील पर्यटनाला व रोजगाराला सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले।